शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राऊत कुटुंबियांनी गोमूत्र प्यायला दिलं तसंच डोक्यावरील केस कापल्याचा आरोप त्यांची सून गिरिजा राऊत यांनी केलेला आहे। या संदर्भात फिरोज बाबा आणि काझी बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बोंधू बाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव शिलेदार आणि माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचं कुटुंबीय सध्या चांगलंच अडचणीत सापडले। राऊतांसह त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबाविरोधात सून गिरिजा राऊत यांनी गंभीर आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। राऊत कुटुंबाने मानसिक आणि शारीरिक छळ केला, इतकंच नव्हे तर घरामध्ये बळजबरीने गोमूत्र प्यायला दिलं गेलं असा धक्कादायक आरोप सून गिरिजा राऊत यांनी केलाय। याशिवाय राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने माझ्या डोक्यावरील केस उपटले असा आरोपही गिरिजा यांनी तक्रार देताना केलाय। पती गीतेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, त्याचं खापर माझ्यावर फोडण्यासाठी छळ केल्याचा आरोप गिरिजा यांनी केलाय। या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणामध्ये राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबा नावाच्या 2 व्यक्तींचा समावेश असल्याचा आरोपही गिरिजा यांनी केलाय। अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। कच्चं गोमूत्र, अगरबत्तीची उदी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंगनी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे। मुझे इतना भी लिबर्टी नहीं था कि ड्यूरिंग माय मेंस्ट्रुअल साइकिल he used to enter the washroom and check. I can say in everything उन्होंने मुझे बहुत तंग किया है, बॉडी शेमिंग किया है। जैसे मैंने जब भी स्वामी समर्थ का भक्ति शुरू किया तो मेरे हस्बैंड का मुझे हर बार ये टर्न था की हा नवीन देव पकडलायस तर किती दिवस हा देव तुझ्या पाठीशी उभा राहतोय ते मला बघायचंय। कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही। दरम्यान गिरिजा राऊतांचे सर्व आरोप विनायक राऊत यांनी फेटाळून लावले आहेत। मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाहीयेत। मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडिया समोर देत आहेत। म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले डिव्हिजनच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितला, त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे। 7 वर्ष तिथे होते, माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते। आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याची तक्रार ते 2026 मध्ये करतायत। पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि कुठलीच तक्रार केली नव्हती, या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदली। दुसरीकडे गिरिजा राऊत यांनी विनायक राऊतांवर पैशांवरूनही गंभीर आरोप केलेत। त्यावरून त्यांच्या वकिलांनी विनायक राऊतांविरोधात मनी लॉन्ड्रिंगची तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलंय। जवळजवळ 17-18 लाख त्यांनी घरी मनी काउंटिंग मशीन असूनही माझी तब्येत बरी नसताना त्यांनी मला ती कॅश हाताने मोजायला लावलेली आहे। त्यांच्या इन्कमच्या संदर्भामध्ये आणि जे कॅश फ्लो येत होता त्यांच्याकडे त्यांच्या सांगण्यावरून त्या संदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत। ईडीकडे पण आम्ही तक्रार करणार आहोत। अमित शहांनी भाजपात सामील व्हावं असं सांगितल्याचा मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केलाय। भाजपसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचंही खडसे म्हणाले आणि हा दावा करत असतानाच भाजप प्रवेशात मला इंटरेस्ट नाही, मी पवारांसोबतच राहणार अशी भूमिकाही खडसेंनी मांडली। दरम्यान काही दिवसांपूर्वीच खासदार विनोद तावडेंनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेशासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला। अमित शहांनी आपल्याला दिल्लीला बोलावलं होतं आणि त्यावेळी त्यांनी आपल्याला भाजप जॉईन करण्याची ऑफर दिली असा मोठा दावा एकनाथ खडसेंनी केलाय। अमित शहांसह जेपी नड्डांसोबतही चर्चा झाल्याचं एकनाथ खडसे म्हणाले।
मात्र हा दावा करताना खडसेंनी आपण शरद पवारांसोबतच राहणार असल्याचंही म्हटलंय. आपल्याला भाजप प्रवेशात इंटरेस्ट नाहीये असंही एकनाथ खडसेंनी जाहीर केलंय. काही दिवसांपूर्वीच मुंबईत भाजपचे राष्ट्रीय नेते आणि खासदार विनोद तावडेंनी एकनाथ खडसेंची भेट घेतली होती. राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या तावडेंनी त्यांची भेट घेतल्यामुळे खडसे पुन्हा भाजपात परतणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच एकनाथ खडसेंचा 2 सप्टेंबरला 75वा वाढदिवस आहे. यावेळीच हा पक्षप्रवेश होईल असाही दावा करण्यात येत होता. मात्र भाजप प्रवेशाच्या या सर्व चर्चांवर एकनाथ खडसेंनी स्वतः फुली मारली आहे. आपण पवारांसोबतच राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो. माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता. मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे, आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू, आणि नड्डाजीकडे पाठवलं. नड्डाजींनी काय त्या सगळ्यांना माहिती आहे. मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही. आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे. ते त्यांना माहित, त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीशी. त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे. त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं. तरी येऊन काय झालं, पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते, त्यावेळेस त्या घरातून निघून आले. आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला? शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी, याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. कुटुंबातल्या लोकांची म्हणा, कार्यकर्त्यांची म्हणा. वळूया पुढील बातमीकडे. पिंपरीमधील मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. 83 तासांनी ही शोध मोहीम थांबवली आणि यातून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. 8 जुलैला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली होती. 8 जुलैला पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर कोसळून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत तब्बल 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी तब्बल 83 तास राबवलेली शोध मोहीम अखेर थांबवण्यात आली आहे. अँटोनी ठेकेदाराचे कर्मचारी आहेत. ते अँटोनी त्यांनी जाहीर केले की ते 25 लाख रुपये देणार आहेत. सर्व मृत व्यक्ती त्या घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत, शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहेत. 8 जुलैला दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ही बिल्डिंग कोसळली. त्यावेळी 23 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. दुर्घटनेनंतर काहीच वेळात 5 जण स्वतः सुखरूप बाहेर पडले. अडकलेल्या 18 जणांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर, NDRF, पिंपरी चिंचवड महापालिका, PMRDA, अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवली. 8 जुलैला रात्री सोमनाथ शेळके, सचिन दावडगाव, दादासाहेब आर्डे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंग, विजय सपकाळ, भूषण पाटील यांच्यासह 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर दुर्घटनेच्या 2 दिवसांनी म्हणजे 10 जुलैला भावेश वाणी यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला. 11 जुलैला दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीटचा भाग तोडून आत प्रवेशाचा मार्ग तयार करण्यात आला. दिवसभर शोध मोहीम राबवून अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजित पाटील आणि राहुल गायकवाड यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर 12 जुलैला मध्यरात्री 1 वाजता इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वामन कसबे यांचा मृतदेहही बचाव पथकाच्या हाती लागला. सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानंतर 83 तासानंतर शोध मोहीम अधिकृतरित्या समाप्त करण्यात आली. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना कंपनीकडून 25 लाख, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख आणि राज्य सरकारकडून 5 लाख अशी एकूण 40 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेने 10 लाख रुपये जाहीर केले आहेत आणि कंपनीने रुपये 25 लाख जाहीर केलेत. मी आपल्याला आश्वासन देतो की या सर्व बाबींची सखोल चौकशी आम्ही करणार आहोत. सखोल चौकशी करून मग जे कोण जबाबदार असतील, कोणतेही अधिकारी जरी जबाबदार असतील, कंपनी जबाबदार असेल, त्याच्या विरुद्ध जी कारवाई कायदेशीर कडक कारवाई करायची आहे ती केली जाईल.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंनंतर आता एफएसएसएआय ॲक्शन मोडवर आलंय. खराब अन्न विकल्याप्रकरणी स्विगी इन्स्टामार्टला एफएसएसएआय कडून 9 नोटीस पाठवण्यात आल्या. मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्याचा आरोप ग्राहकांनी केलाय. क्विक कॉमर्स या क्षेत्रात 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी इन्स्टामार्टला एफएसएसएआयनं म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं चांगलाच दणका दिला. एफएसएसएआयनं स्विगी इन्स्टामार्टला 1-2 नव्हे तर तब्बल 9 नोटिसा पाठवल्या. तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यात धडक कारवाई सुरू असतानाच आता एफएसएसएआयनं जोरदार कारवाई सुरू केली आहे. ग्राहकांना मुदत संपलेलं, खराब झालेलं, सडलेलं आणि दूषित अन्नपदार्थ पुरवल्याचा गंभीर ठपका स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीवर ठेवण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकांनी तक्रार करून सुद्धा कंपनीनं त्यावर कोणतीही ठोस पावलं किंवा कारवाई केलेली नाही. उलट काही ग्राहकांना फक्त परतावा देऊन अन्न सुरक्षेच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष केल्याचाही ठपका स्विगी इन्स्टामार्टवर ठेवण्यात आला. मुदत संपलेली आणि दुर्गंधी येत असलेली अंडी, व्हे प्रोटीन, मॉइस मद्रास मिक्सचरची विक्री केली जात असल्याची तक्रार एफएसएसएआयला मिळाली होती. लहान मुलांचं अन्न अत्यंत निकृष्ट आणि असुरक्षित स्थितीत आढळून आलं आणि अयोग्य साठवणुकीमुळे हे उत्पादन खराब झालं अशी ही तक्रार एफएसएसएआयला प्राप्त झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकानं परत केल्यानंतर सुद्धा कंपनीनं तेच खराब उत्पादन पुन्हा दुसऱ्या ग्राहकाला पाठवल्याचाही आरोप आहे. एफएसएसएआयनं स्विगी इन्स्टामार्टला या सर्व त्रुटींवर लेखी स्पष्टीकरण आणि दस्तऐवजीकरण पुरावे सादर करण्याचे आदेश दिले. तसंच अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कंपनीनं काय उपाययोजना केल्यात याचाही अनुपालन अहवाल मागवलाय. नेरुळ पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात आता कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना घडली. स्टेशनच्या वर्दळीच्या ठिकाणी एका व्यक्तीनं थेट पोलीस कर्मचाऱ्यावरच धारदार शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्टेशन परिसरातील वाईन शॉप बाहेर दररोज तळीरामांची मोठी गर्दी जमते. भर रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास दिला जातोय. अनेकदा तक्रारी करून देखील रेल्वे पोलीस किंवा स्थानिक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही आणि त्यामुळेच या गुंडांचं धाडस आता पोलिसांवरच हात उचलण्याइतकं वाढले अशी चर्चा आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात हॉटेल चालक आकाश दुबैया याची हत्या करण्यात आली. कुटुंबियांसह नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर मांडलेल्या ठिय्या लेखी आश्वासनानंतर अखेर मागे घेतला गेला. शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आज श्रीरामपूर बंदचीही हाक देण्यात आली आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये काल हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांची किरकोळ कारणावरून त्यांच्याच हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर श्रीरामपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर श्रीरामपूर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपी नेवासा रोड येथील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळेस झालेल्या किरकोळ वादातून हॉटेल मालक आणि कुणाल दुबैया यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला, तर कुणाल दुबैया जखमी आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीवर कोणाचे वचक राहिले आहे का असा सवाल उपस्थित होतोय. श्रीरामपूरमध्ये गेल्या 11 दिवसात प्राणघातक हल्ल्याची ही 4थी घटना आहे. काही दिवसांआधी शहरातील पूर्णवाद नगरमध्ये गँगवॉरमध्ये गोळीबार झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आकाश दुबैया यांची हत्या झाल्यानंतर आज श्रीरामपूर शहरात बंदची हाक देण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मयत आकाश दुबैया यांच्या कुटुंबियांची भेट घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. श्रीरामपूर शहर हे क्राईम कॅपिटल बनत चाललंय हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया देखील यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे. मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारचा त्या शहराचं नावलौकिक होतोय. त्याच्यात दुर्दैव काय असलं पाहिजे. ह्या घटनेच्या अनुसरून ज्या गोष्टी घडतायत, मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला पोलिसांना सूचना दिल्यात तात्काळ या संपूर्ण शहराची साफ